मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 33 तासाची वाहतूक कोंडी झाली. इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढी मोठी वाहतूक कोंडी झाली. सर्वसामान्य लोक, वाहन, वयस्कर, वयोवृद्ध, महिला, ज्यांच्या महत्वाची कामं पुण्यात किंवा मुंबईत अडकली असतील ती सगळी मंडळी अक्षरशः अडकून बसली. हा गलथान कारभार कोणाचा आहे? वाहतुकीचे नियम पाळले जातात का? जड वाहनांना एका वेळेचीच मर्यादा त्या ठिकाणी ठेवली पाहिजे, त्याच वेळेत एक्सप्रेसवेवरून जड वाहनं गेली पाहिजेत. खरंच म्हणजे लोणावळा असेल किंवा बऱ्याच बोगद्यांमध्ये, ओडिशा बोगदा असेल किंवा अजून खंडाळ्याचा घाट असेल, या सगळ्या ठिकाणी खरं तर सक्षम यंत्रणा सुद्धा आहेत का? अचानक दुर्घटना घडली तर जे टोल प्लाझा आहेत तिथंच अगोदर जर लोकांना इंटिमेशन मिळालं तर पुढे जाण्याची किंवा त्या वाहतूक कोंडीत अडकण्याची त्यांची त्या ठिकाणी गळचेपी होणार नाही आणि ते वापस निघून येतील. या अशा काही गोष्टी खरं तर एक्सप्रेसवेवर जबाबदारीनं करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ असेल, महाराष्ट्र शासन असेल किंवा सगळी सक्षम यंत्रणा, जिल्हाधिकारी असतील, या सगळ्यांनी या विषयाकडे गंभीर पाहणं गरजेचं आहे. अन्यथा साधं उदाहरण, एसटी महामंडळाचं 15-16 लाख रुपयाचं नुकसान झालं. 66 बसेस त्यांच्या शिवनेरी त्या दिवशी बंद कराव्या लागल्या. हे फक्त एसटी महामंडळाचं नुकसान आहे. असं त्या 33 तासामध्ये किती नुकसान झालं असेल आणि याला जबाबदार कोण? आणि ज्यांना जो काही मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झालाय त्यांचं त्या ठिकाणी न बोललेलं बरं. म्हणून गॅस असतील, रासायनिक त्या ठिकाणी वाहतूक असेल किंवा अजून काही जड गोष्टी असतील, यांना नियोजित वेळ दिली तरच पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरून प्रवास करणारी लोक सुरक्षित आणि व्यवस्थित प्रवास करतील. अन्यथा एरमाग माझ्या मागल्या होईल, याला काही अर्थ राहणार नाही. जय शिवराय, जय महाराष्ट्र.